युवक वर्ग सर्व माता भगिनी व पूर्ण आदरणीय व्यासपीठ, आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे सर्व भागातून शहरातून पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं तिथे आभारी, कारण का मला जसं कळतंय तसं पहिल्यांदाच वाढदिवस हा दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व महिलांची सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते। आज जसं निसर्गानं तुमच्या आशीर्वादानं साथ दिली की बाबा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदाच माझा वाढदिवस बिना पावसाचा आपल्या आशीर्वादानं हा साजरा होतोय, अमोल भाऊ साजरा होतोय, त्याबद्दल मी आपण इथं आल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो। आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे आल्या। अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्राला याला काही जमलं नाही, पण बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे आपल्या कायम बरोबर आहे। म्हणजे आजचं हे ज्यांनी वाढदिवसाचं नियोजन केलं हे देवेंद्र असेल, राजेंद्र, प्रतीक, निलेश, रिजू अशी असंख्य जे शिलेदार आहेत रविडोनेला उभं करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली। माझ्या हातून कधी कधी नाव घ्यायची राहून जातं, कारण का कार्यक्रम मोठा असतो तरी बाबा मोठ्या मनानं मला माफ करा, कारण का तुमचं हे प्रेम दिवसेंदिवस असंच वाढत जाते, त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद देतो। दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे स्वेट वगैरे सगळ्यात लावले, बरीच चर्चा उलट सुरू होती की बाबा काय नक्की विषय काय, तर एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उगवतं। बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया स्टेज लावले तुम्ही इच्छुक जास्त मोठ्या नगराध्यक्ष पदाच्या किंवा अजून उपरच्या कुठला आहात का? नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीनं आपण जे आपले मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांचे नेते बाबाराजे यांच्या नेतृत्वातच आपण आयुष्यावर काम करणार आहोत। बाबा जे सांगतील त्या पद्धतीनेच आपण पुढे जाणार आहोत। आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचं सर्वांचा आभारी की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त इथं जमला, त्याबद्दल धन्यवाद। मुळात म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत लागली तर नेहमी ढोणे कुटुंब ढोणे परिवार हा सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला राहून गेलेला आहे। त्याचप्रमाणे आज बाबाराजे इथं ऐकाय नसतील तरी बाबांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे, कारण का सुखात सगळेजण साथ देतात पण अडचणीत आणि कायम एक वडीलधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला सहकार्य केले की एक कुटुंबासारखं बाबाराजेंनी माझ्यावर लक्ष ठेवलं। येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप सहकार्य केले आणि आज जे युवा आहे जसं युवकांचं माता भगिनीचं श्रेय आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबाराजे यांचं आहे, कारण का कामं समाजात करताना खूप अनेक अडचणी येत असतात। आता मजदार छोटासा विषय माझ्या वार्डात एक दुर्घटना घडलेली ऍक्सिडेंटची, त्यामध्ये त्या आपण युवती जखमी झाल्या, त्यात थोडस विरोधकांनी त्या माणसाला माझ्या विरुद्ध खोटी तक्रार करायला सांगितली। त्या तक्रारीचं मुळात नाही ते काही तथ्य नव्हतं। माझं काम आहे की मला जिथं फोन येईल त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे। आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलं म्हणजे कामाची माझ्या पोच पावती मला मिळते। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज वाढदिवस माझा साजरा झाला, आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। कुणाचं नजर चुकीनं माझ्या तोंडातून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनानं माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साहेब।